अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्तनाचती गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ त्वंबे। कीर्तनाला सुरुवात करण्याआधी माझ्या कीर्तनाचा नियम आहे बाबा, तो काय गाठ्यातला नाही, तो माझ्या माथ्यातला आहे। नियमाच आहे, मी कीर्तनात प्रश्न विचारत असते, जो कोणी प्रश्नाचं उत्तर बरोबर देईल त्याला मी 5 लाख रुपये बक्षीस देते। 5 लाखांसोबत 5 सोन्याची बिस्किट पण फ्री देते। उत्तर बरोबर दिलं तर, आणि जर चुकलंच मी वापस डबल न वसुली करते, डबल नि वसुली करते। मग आता 5 लाखाची माझं काही गणित पक्क नाही, 3री नापास आहे मी म्हणून चष्मा लागलाय काय। डबल न 5 लाखाचे 10 लाख, 5 बिस्किटाचे 10 बिस्किट घेतल्याशिवाय जात नाही। आणि परत पण ऐका, तुम्ही परत म्हणाल आम्ही बरोबर उत्तर जर दिलं तर तुम्ही खरंच देणार का? आधीच सांगते मी माझ्या खिशातले देत नाही। मला आमंत्रित कोणी केलंय? सुनीता ताईंनी। ज्यांनी ज्यांनी प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं त्यांनी त्यांची जाऊन भेट घ्यायची, माझ्याकडे यायचं। विठ्ठल विठ्ठल अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्तनाचती। सेवेसाठी निवडलेल्या अभंगामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज तुम्हा आम्हाला आई जगदंबेचा, आई भगवतीचा गोंधळ घालायला सांगताय। आता तसा जर विचार जर केला, आपण तुमच्या माझ्या सहित तुम्ही आम्ही सर्वजण गृहस्थाश्रमामध्ये तुम्ही आणि मी सर्वांनी त्या ठिकाणी काय केलंय? प्रवेश केलाय। आता गृहस्थाश्रम 4, आश्रम किती? कोणते कोणते? तुम्ही प्रश्नाचं एक अर्ध उत्तर बरोबर दिलं त्यातले निम्मे भेटतील तुम्हाला। 4 आश्रम, ब्रह्मचारी, अजून वानप्रस्थ, 3रा संन्यास आश्रम, आणि आपण तुम्ही आम्ही सर्वजण ज्या आश्रमात प्रवेश केलाय तो गृहस्थाश्रम। कोणता? गृहस्थाश्रम। मग आता ऐका, 4 आश्रम आहे, अभंग आपल्याला बघायचा आहे। सोडवताना मी जरा वेगळ्या पद्धतीने सोडवणार आहे, बारकाईनं लक्ष द्या। 4 आश्रम, 4 आश्रमापैकी आता नियमच आहे, 4 आश्रमापैकी पहिला जो आहे ब्रह्मचार्य आश्रम। ब्रह्मचार्य आश्रमामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर, स्वीकारल्याच्या नंतर निदान अक्षरांची तरी सेवा करावी। कोणाची सेवा करावी? अक्षरांची तरी सेवा करावी। आता शॉर्टकटनं तुम्हाला पुढे नेण्याचा प्रयत्न करते। आता बघा, ब्रह्मचारी आश्रमामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर निदान मनुष्य जीवानं तरी, ज्यानं प्रवेश केलाय त्यानं निदान अक्षरांची तरी सेवा करावी। ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे, गोकावी अक्षरे। आता उदाहरण द्यायचं जर म्हटलं, स आणि श उच्चार करताना सारखाच येतो कधी कधी, परंतु त्याचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे, अर्थ आपल्याला कळायला पाहिजे। मग संत महात्मे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करताय की माय बापा हो, ब्रह्मचार्य आश्रम जर स्वीकारला निदान अक्षरांची तरी सेवा करावी, इथपर्यंत घ्या। आता दुसरा बघा, वानप्रस्थ आश्रम। आता वानप्रस्थ आश्रमामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आता वानप्रस्थ आश्रमाचा नियम आहे, लग्न करता येतं, लग्न करता येतं, पण पती पत्नीमध्ये दंड काठी, तो जो दंड दिला जातो तो टाकून त्या ठिकाणी झोपलं जातं। हा वानप्रस्थ आश्रमाचा नियम आहे। आता संन्यास आश्रम, आता संन्यास आश्रम स्वीकारल्याच्या नंतर आता मला एक सांगा, ज्यानं संन्यास स्वीकारलाय त्याला धनाची गरज आहे का?
पैशाची कशाची गरज आहे का? नाही. आता ज्या महात्म्यानं संन्यासाश्रम स्वीकारलाय त्याला धनाची गरज नाही, मुळात धनाची गरज नाही. आता तुम्ही म्हणा सोने रुपया मृत्यू के समान मानिका पाषाण खडे जैसे मानिका पाषाण खडे जैसे सोने रुपया मृत्यु के समान मृत्यु के समान मृत्यु के समान. धनाची गरज नाहीये. सोनी रुपया मृत्यु के समान मानिका पाषाण खडे जैसे. एक परीट धुणं धुवायला नित्यनेमानं धोबी घाटावर जात असतो. आता ऐका माता मावल्या, धुणं धुवायला धोबी घाटावर तो नित्यनेमानं जायचा. नित्यनेमानं त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आता त्यानं एक अंगठी तिथं पडलेली असती, त्यानं ती पाहिलेली असती, परंतु तो त्याचं नित्यनेमानं काम करायचं. काम काय त्याचं? जायचं घाटावर, जायचं कपडे धुवायचं, घरी यायचं, हे त्याचं नित्यनेमाचं काम. रस्त्यानं एक संन्यासी महात्मा चालले आणि संन्यासी महात्मा विश्रांती घेण्याकरता तिथे एक झाड होतं, त्या झाडाखाली जाऊन बसले आणि संन्यासी महात्म्याचं लक्ष त्या दगडाजवळ सोन्याची 2 तोळ्याची अंगठी पडलेली होती त्याच्याकडे गेलं. आता संन्यासी महात्म्यानं विचार असा केला, मी तर संन्यासी आहे, मला काही सोन्याचं घेणं नाही. बरोबर आहे, घेणं नाही, सोन्याची मला काही गरज नाही. बरं म्हणे, पण हा धोबी आहे, यानं गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केलाय आणि गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं धनाची गरज आहे. धन पाहिजे ना, धनाची गरज आहे. मग आता त्या संन्यासी महात्म्यानं त्या पर्यटाला जवळ बोलवलं, म्हणे इकडे ये. आता जवळ गेला तो, जवळ गेल्याच्या म्हणे मी तुझं कल्याण करणार आहे. काय करणार आहे? तुझं कल्याण करणार आहे. म्हणे संत महात्मे, साधू महात्मे, तुम्ही माझं काय कल्याण करणार आहात? म्हणे इकडे ये. तो जो दगड दिसतोय ना तुला, आता समजा कीर्तना सोन्याची अंगठी तुम्हाला दिसली तर तुम्ही कीर्तन ऐकाल का? नाही, पळत सुटशाल. बरं ऐका, इकडे तो दगड घ्या. दगडाजवळ म्हणे सोन्याची अंगठी पडलेली, ती सोन्याची अंगठी उचल. मी संन्यासी महात्मा आहे, मला काही सोन्याचं घेणं देणं नाही. आम्हाला सोनं कसे? मानिका पाषाण खडे जैसे, त्याची काही गरज आम्हाला नाहीये. बरं म्हणे महात्मे, तुम्ही म्हणता ते अगदी खरे. तुम्ही किती वेळापासून ही अंगठी पाहता? म्हणे 2 तासापासून. किती तासापासून? 2 तासापासून. मी गेले 5 दिवसापासून ती सोन्याची अंगठी पाहतोय. मग मला सांगा, खरा संन्यासी कोण? परीत का, म्हणजे तो धोबी, का तो संन्यासी? त्या परीटानं त्या महात्म्याला उत्तर दिलं. जगद्गुरु तुकोबार यांचं काय उत्तर दिलं? परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. उत्तर दिलं, दुसऱ्याचं धन यांचा धरी विटाळ. तुम्ही 2 तासापासून पाहताय हो, मी गेले 5 दिवसापासून ती अंगठी पाहतोय. मग खऱ्या संन्यासी कोण? तर तो परीट. मग आता बघा, आता आला चौथा, गृहस्थाश्रम. आता गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर यजन, याजन, दान, पतिग्रह या सर्व क्रिया गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर प्रत्येक जीवाला कराव्या लागतात. मग शांतीब्रह्मा एकनाथ महाराज म्हणतात, गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर कुळ, धर्म या सर्व क्रिया प्रत्येक जीवाला करावे लागतात. माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबा यांनी पुरावा दिला. कुळ विठ्ठल विठ्ठल, कसं एकदा हुकलं ना शिकाऱ्यानं, किती परत आठवण्याचा प्रयत्न केला ते आठवत नाही. का वाघुरीची सहीच न कळा, बाळा चुकलिया चुक संधन वेळा, मग का घाली शिकारी प्रतिबळा,
ऐक बापा नरोत्तमा. कुळ निषिद्ध पाळी माऊली महावैष्णवमौली ज्ञानोबाराय म्हणता कुळ धर्माप्रमाणे रीतिरिवाजाप्रमाणे गृहस्थाश्रमी जीवाला सर्व क्रिया शास्त्रोक्त न्यायाप्रमाणे पूर्णत्वाला न्याव्या लागतात. मग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी विचार केला आपण गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केलाय, परंतु शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणताय कुळ धर्माप्रमाणे आपल्या घरामध्ये स्वहाकार स्वदाकार साधू संतांचं उच्चिष्ट आपल्या घरामध्ये पाळलं पाहिजे. मग त्या अनुषंगानं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी विचार केला नाही गड्या आता आपण आई जगदंबेचा गोंधळ आपण आपल्या घरी घातला पाहिजे. मग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी गोंधळाची जय्यत तयारी केली. काय केली? गोंधळाची जय्यत तयारी केली. आता तयारी करत असताना अगोदर आमंत्रण दिलं मंडपवाल्याला. पहिला मंडप महत्वाचा आहे. आमंत्रण कोणाला दिलं? मंडपवाल्याला. कारण मंडपवाल्याची अगोदर तारीख घ्यावी लागते. पाऊस आला तर करायचं काय? बरोबर आहे की नाही? काय केलं? मंडपवाल्याला आमंत्रण दिलं. मंडप असा होता का तो? मग तो मंडप कसा होता? स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप गादिला. मंडप कसा होता तो? स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो. चारी वेदाचा फुलवरा बांधिला हो. शास्त्र पुराणी अनुवाद तुझा गोंधळ मांडला हो. उद बोला 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 उद बोला उद बोला कृष्ण माई माऊलीचा हो. उद बोला उद बोला उद बोला कृष्ण माई माऊलीचा हो. माऊलीचा हो माऊलीचा हो. मंडप साधा सुद्धा नव्हता. स्वर्ग आणि मृत्यू याचा मंडप घातला शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी. 6 शास्त्र 18 पुराण अनुवाद करताय. काय करताय? अनुवाद करताय. मग आता मंडपवाल्याला आमंत्रण दिलं. सर्व क्रिया अगदी शास्त्रोक्त नयाप्रमाणे आई जगदंबेच्या गोंधळाची जय्यत तयारी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी केली. आता चौक मांडला. काय केला? चौक त्या ठिकाणी भरला. कसा? चौक भरीला आसनी
जय्यत तयारी केली, चौक त्या ठिकाणी भरलं. चौक भरियेला सनी पाचारिली कुळ स्वामिनी. पाचारण केलं कोणाला? आई जगदंबेला. आता गोंधळा करता बोलवण्याची जय्यत तयारी त्या ठिकाणी चालू झाली. आता सुदीन सुवेळ तुझा मांडीला गोंधळ. प्रत्येक शब्दाला संत महात्म्यांची पुरावे, प्रत्येक शब्दाला आहे फार गोड आई जगदंबेचं त्या ठिकाणी. आता तसा जर विचार जर केला ना, प्रत्येक शब्दाला आई भगवतीचे त्या ठिकाणी फार गोड गोड दृष्टांत वगैरे सर्व काही आहे ते देवी भागवतामध्ये आपल्याला फार सुंदर पद्धतीनं पाहायला मिळतात. आता आई भगवतीचं चरित्र 9 दिवसात सांगून होत नाही, तरी इतकं तिचं चरित्र, इतक्या तिच्या लीला आगाध आहे. आता शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी आई भगवतीला बोलवलं, परंतु बोलवत असताना आधी चौक भरला. त्या ठिकाणी आई जगदंबेला पाचारण त्या ठिकाणी केलं. सुदीन सुवेळ तुझा मांडीला गोंधळ. आता गोंधळाला आई जगदंबेला त्या ठिकाणी बोलवताय आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्या विश्वपिता भगवान परमात्मे. आता तसा जर विचार केला तो जगाचा जगन्नाथ, विश्वाचा मायबाप, ज्याला देव म्हणता, वास्तविकता ती देवी आणि तो देव एकच आहे. भाव प्रत्येकाच्या मनातला वेगवेगळा आहे, भाव प्रत्येकाच्या मनातला वेगवेगळा आहे. आता शांतीब्रह्म एकनाथ महाराज आई जगदंबेला गोंधळाला बोलवताय. आई आपण गोंधळाला यावं. आई आपण गोंधळा येऊ जगदंबे, गोंधळा येऊ जगदंबे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्या आई भगवतीला गोंधळाला आमंत्रण देताय. नवे आई आपण गोंधळाला यावं. आता मला सांगा, आईचा गोंधळ फक्त शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनीच घातला का? इथं माझा पहिला प्रश्न आहे. कोणी कोणी घातला आईचा गोंधळ? तुम्ही आम्ही घालतो. सगळ्यात पहिला गोंधळ जर आईचा कोणी घातला असेल ना तर दक्षानं. कोणी घातला? दक्षिणा. देवी भागवतात तसं वर्णन आले, देवी भागवतात तसं वर्णन आले. सगळ्यात पहिला आईचा गोंधळ जर कोणी घातला असेल तर दक्षिणा त्या ठिकाणी घातलेला आहे. मग आता आईचा गोंधळ तुम्ही आम्ही सर्वजण घालतो, परंतु संत महात्मे पण घालतात. आम्ही गोंधळी गोंधळी वा 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 वा. डायरेक्ट सुरुवात तर डायरेक्ट एंड. विठ्ठल विठ्ठल. अतिशय गोड. एका दगडात 2 पक्षी. आम्ही गोंधळी गोंधळी ना, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी. गोविंद गोपाळाचे मिळे, गोविंद गोपाळाचे मिळे, आमचा घालावा गोंधळ, आमचा घालावा गोंधळ, वासुदेव हरिनाम संभळ. आई जगदंबेचा गोंधळ तुम्ही आम्ही घालतो यात नवल नाही. तर शांती ब्रह्म एकनाथ महाराज आई जगदंबेला गोंधळाला बोलवताय. काय करताय? गोंधळाला बोलवताय. आता आई जगदंबेचा गोंधळ जगद्गुरु तुकोबारा यांनी देखील केला. आई जगदंबेचा गोंधळ ज्ञानोबा यांनी देखील केला. आई जगदंबेचा गोंधळ जनाबाईनं देखील केला. आई जगदंबेचा गोंधळ स्वामी समर्थ महाराजांनी सुद्धा केला. आई जगदंबेचा गोंधळ प्रत्येकाला करावा लागतो, परंतु इथे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आई जगदंबेला बोलवताय. गोंधळा येयो जगदंबे,
गोंधळा येई ओ जगदंबे. गोंधळाला बोलवताय. आता ती जगदंबा, ती माये भवानी कशी आहे, कुठं बसली? आता करू काय? प्रत्येक शब्दाला आईची पुरावे आहेत. ती जगत जननी माये भवानी आहे. आता तसा जर विचार केला, आपल्या अंगातली शक्ती निघून जर गेली तर आपण काय म्हणतो? असं म्हणतो का आपल्या अंगातला हात निघून गेला, आपल्या अंगातलं डोकं निघून गेलं असं म्हणतो का? पण बोलताना कसं बोलतो? आपल्या शरीरातली शक्ती निघून गेली. आता तसा जर विचार केला ना माता माऊल्या हो, तुमच्या माझ्या सर्वांमध्ये ही शक्ती प्रत्येकामध्ये, प्रत्येकामध्ये. आता एक गोष्ट सांगते ऐका. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये 9 रंगाच्या 9 साड्या घातल्याच्या नंतर माई जगदंबा भवानी मा परांबा तुम्हाला आणि मला दर्शन देईल की नाही हे मी सांगू शकत नाही. परंतु ऐका, 9 रंगाच्या 9 साड्या घालण्याऐवजी एखाद्या स्त्रीच्या अंगावर फाटलेली साडी आहे, तिची हळदी कुंकू लावून तिचं जर साडी देऊन ओटी भरण जर केलं तर 100% मा जगदंबा भवानी प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. 9 रंगाच्या 9 साड्या घालून ती प्रसन्न होईल की नाही हे मी सांगू शकत नाही. आणि तिच्या गोंधळ तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी करतोय. आता बघा, आता प्रत्येक गावामध्ये नवरात्र महोत्सव चालू आहे. प्रत्येक ठिकाणी आई जगदंबेचा जागर चालू आहे. आता कुठं कुठं देवीची गाणी चालू असतात, परंतु ज्याचा त्याचा भाव येतो, ज्याचा त्याचा भाव येतो. आता एका ठिकाणी गेले, एकदम अशिक्षित माणसं होते. आता तसा जर विचार केला, तुमच्या माझ्या सहित जवळपास सर्वच माणसं अगदी शास्त्रोक्त पद्धतीनं आई जगदंबा भवानीची काय करताय? पूजा व्रत त्या ठिकाणी करताय. परंतु जी माणसं अडाणी आहे, जी माणसं अडाणी आहे, त्यांना वाचता लिहिता येत नाही, ते आई जगदंबे समोर त्यांच्या भावानं गाणे म्हणतात. कसं? गार डोंगराची हवानं आईला सोसना गारवा. आता आईला गारव्यानं काय होणार आहे का? तीच तुमचा माझा गारवा घालवणारी आहे. आपल्याला शक्ती प्रदान करणारी ती मा जगदंबा भवानी आहे. ती तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये कुंडली स्वरूपानं प्रत्येकाच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी ती वास्तव्य करते. ती मा जगदंबा परंबा भवानी, ती जगदंबा माता. आणि त्या जगदंबे समोर कोणती गाणी म्हटल्यानंतर आई जगदंबा भवानी प्रसन्न होणार नाही. मग ती तिच्या समोर बसल्याच्या नंतर काय म्हणावं? माझे संत महात्मे म्हणतात, बैसली दैवता पुढे वैष्णवांचे गाणे हो. बैसली दैवता पुढे वैष्णवांचे गाणे हो. उधरे गर्जने कंठी तुळशीची भूषणे हो. उधरे गर्जने कंठी तुळशीची भूषणे हो. पंढरपूर निवासी तुझे, पंढरपूर
पौर्णिमासी तुझी रंगणी नाच तसे हो, रंगणी नाच तसे हो, नवस पूर्वी माझी मनीची जाणून इच्छा हो, नवस पूर्वी माझी मनीची जाणून इच्छा हो. हे काही गाणं नाही बर का, चौकड्या प्रकरणातलं चौकड्या अभंग आहे. तुम्ही म्हणाल गाणं आहे का? काय गाणं नाही. विठ्ठल विठ्ठल. बैसली दैवता पुढे, किती सुंदर म्हटले, दैवता पुढे, बैसली दैवता पुढे. वैष्णवांचे गाणे हो, उद्धरे गर्जती कंठी, तुळशीची भूषणी हो. पंढरपूर निवासी तुझे रंगणी नाच तसे हो, रंगणी नाच तसे हो, नवस पूर्वी माझी मनीची जाणून इच्छा हो, नवस पूर्वी माझी मनीची जाणून इच्छा हो, जाणून इच्छा हो. अशा जगदंबेला शांतीब्रह्म एकनाथ महाराज गोंधळाला आमंत्रण देताय. आई आपण गोंधळाला यावं. आता काय म्हणता? गोंधळा येई ओ जगदंबे. आता पुढे शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणताय, मूळ पीठ तू आंबे, झोपल्या का काय? जाग्या आहेत, टाइम नाही झाला अजून. विठ्ठल विठ्ठल. मला वाटलं झोपल्या का काय. आता ऐका, इथे शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, मूळ पीठ तू आंबे. आता मूळ पीठ तू आंबे 3.5 शक्तिपीठ सांगितले. किती? 3.5. महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ या ठिकाणी तुम्हाला आम्हाला सांगितले गेले. नवनवे तुम्हाला आम्हाला माहिती आहे. दक्षिण यज्ञ केला, सगळ्यांना प्रत्येकाचा हविर्भाव वाटून दिला. भगवान महादेवाला बोलवलं नाही. आख्यायिका माहितीये, सतीनं यज्ञ कुंडामध्ये आहुती दिली, भगवंतानं ते प्रेत हातामध्ये घेतलं. आता संवाराचं काम कोणाकडं? शंकराकडं. आता भगवंत जर बायकोच्या प्रेमात जर एवढे व्याकुळ झाले तर संवार करायचा कुणी? भगवंतानं सुदर्शन चक्राद्वारे आई जगदंबेच्या सतीच्या शरीराचे किती तुकडे केले? आता देवी भागवतामध्ये 108 तुकड्यांचं वर्णन आले. देवी भागवत तुम्हाला ऐकायचं जर असेल, इगतपुरी तालुक्यामध्ये माणिकखांब या गावामध्ये हरिभक्ती परायण जयश्रीताई गावंडे यांचं 3 ते 6 देवी भागवत याचं आमंत्रण केलेलं आहे. तुम्ही येऊ शकता. विठ्ठल विठ्ठल. त्याच्यामुळे तुम्हाला जाहीर आमंत्रण, जाहीर आमंत्रण म्हणजे मीच असं ते म्हणता, असं सांगा. ऐका, 108 तुकडे केले. आता कोणी 52 म्हणतं, कोणी 51 म्हणतं, परंतु मी वाचलंय 108 आहे. किती? 108 आहे. मग आता ऐका, जिथे जिथे भगवतीचा मा सतीचा अवयव त्या ठिकाणी पडला गेला, तिथं तिथं आई जगदंबेचं काय झालं? स्थान निर्माण झालं. डोळा पडला नाही ना देवी, योनी पडली कामाख्या देवी. जिथे जिथे अवयव पडलं त्या ठिकाणी काय झालं? त्या ठिकाणी स्थान निर्माण झालं. आता ऐका, प्रामुख्यानं जर विचार जर केला, या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ त्या ठिकाणी सांगितले गेले. 3.5. आता कोणते कोणते? भारतीय संस्कृतीमध्ये 3.5 या अंकाला अतिशय महत्व आहे. किती? 3.5 या अंकाला. माता वर्ग. आता ऐका, तुम्ही मालकाचा डब्बा भरता ना, 3 पोळ्या देता का 3.5? हे पटकन कळतं बाबा. साध्या भाषेत सांगितलं का पटकन कळतं. बाई 3 देऊ नये, 3 ऋण होते. मग अर्धी तरी वाढवा दे, नाही तर मग 3 पोळ्यांमधली एवढा एवढासा घास तरी काढून घे. खरंय का नाही? त्या पा मी नाही सांगत, त्या म्हणते खरंय 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 ना. हा, खरंय खरंय. माता ऐका, 3.5 या अंकाला अतिशय महत्व. कुंभमेळे किती ठिकाणी भरतात?
हरिद्वारे 3.5 तशी, अर्ध हरिद्वारे 3.5 तसं, पण आपण 4 म्हणतो. आता ऐका, तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये बिंबीच्या खाली फ्लावर सारखा कंद आहे. तिथं आई जगदंबा, आई परंबा, कुंडली नावाची शक्ती किती येटोळे करून बसलेली आहे? 3.5. किती येटोळे करून बसली? 3.5. 3.5 अंकाला किती महत्व आहे बरं. जगाचा जगन्नाथ, विश्वाचा मायबाप, ज्याला देव म्हणतात, त्या विश्वपिता भगवान परमात्म्यानं मौली महावैष्णव मौली ज्ञानोबा यांना समाधी घेण्याकरता सुद्धा 3.5 पावलं मोजून दिले. वाचल्याशिवाय सांगत नाही. आता ऐका, ज्या वेळेला मनुष्य मरतो, मेल्याच्या नंतर तो जो आत्मा आहे त्याच्या बरोबर जात असताना किती फुटावर जातो? 3.5. किती? 3.5. पाणी डोक्यावरून नाही जात. नाही आहे, तुम्ही कीर्तनातच आहे. माता ऐका, किती? 3.5. मग या महाराष्ट्रामध्ये शक्तिपीठ सुद्धा किती आहे? 3.5. बोला पटाटा पटा पटा पटापा. कोणते कोणते? कोल्हापूर, तुळजापूर, माहूरगड आणि सप्तशृंगी माता. अर्धपीठे. आता अर्ध इथं परत प्रश्न निर्माण कराल, मग हे 3 पूर्ण आपल्या नाशिक जिल्ह्यातली आई सप्तशृंगी माता अर्धपीठ का बरं? आता पा, अर्धपीठ का बरं आहे? कारण तिथं शिव आणि शक्ती दोघं नाही. शिव आणि शक्ती हे दोघं तिथे नाही. तुळजापूरला पा, शिव आणि शक्ती, भगवंताचं मंदिर आहे, भगवान शिवाचं मंदिर आहे, शिव आणि शक्ती दोघं आहे. माहूरगडलाही तसंच आहे, तुळजापूरलाही तसंच आहे, मग कोल्हापूरलाही तसंच आहे. काय आहे? शिव आणि शक्ती दोघं आहे. परंतु नाशिक जिल्ह्यामध्ये सप्तशृंगी गडावर आपण गेल्याच्या नंतर तिथं मात्र शिव नाहीये, कारण ते अर्धपीठ आहे. ते काय आहे? अर्धपीठ आहे. बरं आता ऐका, सप्तशृंगी गडाला सप्तशृंगी गड हे नाव कसं पडलं माहिती आहे का? नाही? बरं 2 मिनिटात सांगते. भजन करा. विठ्ठल विठ्ठल. सप्तशृंगी गड, आता तिनं वध केला आख्यायिका माहिती. सप्तशृंगी गड नाव का पडलं? 2 मिनिट थोडक्यात सांगते ऐका. ज्या वेळेला जगाचा जगन्नाथ, विश्वाचा मायबाप भगवान परमात्मा रावणाबरोबर युद्ध करतोय, रावणाबरोबर युद्ध करत असताना लक्ष्मणाला शक्ती लागली. काय लागली? अय डिंडोरी, काय लागली? शक्ती. शक्ती लागली. मला वाटलं तुमच्यातलीच गेली का काय. आहे 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 पा, काय लागली? शक्ती लागली. आता शक्ती लागली आणि हनुमंतराय गेले द्रोणागिरी आणण्याकरता. शॉर्टकट सांगते बरं का, थोडंच खावा पण पचल असं खावा. जास्त विस्तार केला का मग अपचन होते. थोडक्यात सांगते शॉर्टकट ना. हनुमंतराय गेले द्रोणागिरी पर्वतावरती. काय आणण्याकरता? संजीवनी आणण्याकरता. पण त्या पर्वताला पण अहंकार झाला, मुकाट्यात देईना, मुकाट्यात देईना. इतका अहंकार झाला, इतका अहंकार झाला, देईना संजीवनी. दिली आज्ञा शेपटीला आणि मुळा सकट उपटून काढ. कसं मुळा सकट उपटायला सांगितलं. घेतला तो द्रोणागिरी हातावरती. द्रोणागिरी हातावरती घेतल्याच्या नंतर त्या द्रोणागिरी पर्वतानं हनुमंतरायला सांगितलं. अगोदर लय विनवण्या केल्या तरी ऐकना. मग कसं आहे, विनवण्या करून जर ऐकलं नाही मग वाकडा मार्ग काढावा लागतोय. वाकडा मार्ग काढावा लागतोय. मग हनुमंतरायनी तसंच केलं, विनवण्या करून ऐकलं नाही म्हणून हनुमंतरायनी वाकडा मार्ग काढला. डायरेक्ट द्रोणागिरीच घेतला हातावर उचलून. काय केला? द्रोणागिरी हातावरती उचलून घेतला. मग आता द्रोणागिरी हातावरती उचलून घेतल्याच्या नंतर तो द्रोणागिरी आणत असताना त्या
द्रोणागिरीचे 7 तुकडे ज्या ठिकाणी पडले त्याला नाव पडलं सप्तशृंगी गड. किती तुकडे? 7 तुकडे त्या सप्तशृंगी त्या गडावरती त्या ठिकाणी पडले म्हणून त्या गडाला नाव दिलं सप्तशृंगी गड. माता थोडक्यात सांगितली पण कळाली, थोडक्यात सांगितली पण तुमच्या लक्षात आली म्हणून गडाला नाव पडलं सप्तशृंगी गड. आता काय बाबा काही जण म्हणतात ती सप्तशृंगी माता की नाही तिचं माहेर इकडचं आहे. काय? खानदेश. खानदेश माहिती आहे तुम्हाला? खानदेश ऐका काय तिचं माहेर खानदेश आहे. आणि असं म्हणतात माता वर्ग माहेरचं कुत्र जरी आलं ना त्या पायी आनंद होतो. कुत्र म्हटले मी तरी आनंद होतो. आणि म्हणजे मी जुन्या माणसांच्या तोंडून ऐकली बरं का ही कथा. काही सांगतात म्हणे आई डाव्या बाजूने अशी झुकलेली पा. हा तुम्ही दर्शनाला गेला नुसतं दर्शन घेऊन येता का? खानदेश जिकडं असेल तिकडं इकडून जाऊ. खानदेश त्या बाजूने काका म्हणता बरोबर आहे. आता प्रत्येक गावात गेल्यानंतर दिशाभूल होतीच ना. मग आता ऐका ती खानदेशाच्या बाजूने अशी एक साईड का तिची ती वाकलेली अशी कानी. मग काही जण माणसं म्हणतात म्हणे ती ना तिकडनं खानदेशातून तिची माहेरशी लोक येतात म्हणून ती अशी. पण हे तसं नाही बरं का. हा विनोदाचा भाग सोडून द्या, हे तसं नाहीये. मुळात त्या साईडनं मार्कंडेय ऋषींचं काय आहे? काय आहे? मंदिर आहे. काय आहे तिथं? आणि ते वेद पठण त्या ठिकाणी करत होते आणि ते वेद पठण ऐकण्याकरता आईनं कानाशी केलेले. हे पण लक्षात घ्या. हा हे बरोबर, हे पण लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या मनातली शंका काढली मी. तसं नाहीये आईचं माहेर खानदेशी म्हणून आई असं नाही केलेलं. तर मार्कंडेय ऋषींचं तिकडनं मंदिर आहे, तिकडनं ते वेद पठण करत होते आणि ते वेद पठण ग्रहण करण्याकरता आई एका साईडनं झुकलेली. विठ्ठल विठ्ठल. आता अर्ध्या पीठापासून सुरुवात झाली. अर्ध पीठ वणीची सप्तशृंगी माता, आता तुळजापूरची तुळजा भवानी. आता देवी भागवतात वेगळी कथा आली आहे. आपण जी सांगतो ती वेगळी आहे, आपण जी सांगतो ती वेगळी आहे. आता आपल्याला जी माहिती आहे तुळजापूरची तुळजा भवानी, तुळजापूरची तुळजा भवानी, आपल्याला जी माहिती ती रामायणातली. बरोबर ना? ती रामायणातली. परंतु देवी भागवतामध्ये वेगळी आलेली आहे. देवी भागवतात वेगळी आलेली आहे. कर्दम ऋषींची पत्नी अनुभूती. सांगू का 2 मिनिटात? आता ही नित्यनेमानं आई जगदंबा भवानीची परांबेची काय करायची? नित्यनेमानं काय करायची? पूजा करायची, सेवा करायची. थोडक्यात सांगते, पुढची न सांगता ही सांगते देवी भागवतातली. आता ऐका काय करायची? सेवा करायची. परंतु राक्षसांनी धुमाकूळ घातला. राक्षसांनी धुमाकूळ घातला. आता अनुभूतीनं मा जगदंबेचं मा परांबेचं काय केलं? आराधना केली, हाक मारली, आई तू धाव, आमच्यावर संकट आलंय, कारण आम्ही माता भगिनी आहोत. कुठे पळणार? कुठे जीव घेऊन पळणार? आता करायचं कसं? हे राक्षस ना काहीच करू देत नाही, ना पूजा पाठ करू देत, ना काही करू देत, काही करू देत नाही. आई तू धाव, आई तू धाव, या संकटातून आमचं रक्षण करण्याकरता आई तू धाव. आता ऐका शॉर्टकट सांगितली. आता त्वरित अनुभूतीनं शरणागती केल्याच्या नंतर ती मा जगदंबा मा परांबा त्वरित प्रकट झाली, त्वरित प्रसन्न झाली, त्वरित त्या ठिकाणी प्रकट झाली. म्हणून तिला नाव दिलं त्वरिता माता. आता या त्वरिता मातेचा अपभ्रंश झाला. काय झाला? तुळजा. अपभ्रंश काय झाला? तुळजा. ती त्वरित प्रकट झाली. तिनं आराधना केल्याच्या नंतर ती त्वरित प्रकट झाली. मग आता ती त्वरित प्रकट झाल्यामुळं त्या ठिकाणी अनुभूतीनं सांगितलं, आई आता कोणत्याही भक्तांनी जर तुझी सेवा जर केली, तुझी आराधना केली, तुझी शरणागती जर केली, तू भक्ताच्या हाकेला त्वरित काय होणार आहे? प्रसन्न होणारी
तू त्वरिता माता. मग आता त्या त्वरिताचा अपभ्रंश झाला. मग तिला नाव पडलं काय? तुळजा. आणि तुळजापूरची तुळजा भवानी पूर्णपीठ आहे. काय आहे? पूर्णपीठ आहे. माहूरगडची रेणुका माता. आता रेणुका मातेची आख्यायिका कशी आहे सर्वांना माहिती आहे, परंतु सोप्या भाषेत जर सांगायचा प्रयत्न जर केला, आजारी लोकांची सेवा जिनं केली सोप्या भाषेत तिला रेणुका माता त्या ठिकाणी म्हटलं गेलं. रेणुका माता त्या ठिकाणी म्हटलं गेलं. ते पण मूळपीठ आहे. ते पण काय आहे? मूळपीठ आहे. आता कोल्हापूरची महालक्ष्मी. कोल्हापूरची महालक्ष्मी. आता भगवंतानं लक्ष्मी मातेला शाप दिलेला आहे. काय दिलेला आहे? शाप दिलेला आहे. तू पशुरूपानं त्या ठिकाणी जाऊन राहशील. परंतु त्या कोल्हापुरामध्ये कोल्हासूर नावाचा दैत्य राहत होता. ही आख्यायिका आपल्याला माहिती आहे, त्याच्यातली नाही ही देवी भागवतातून मी तुम्हाला सांगत आहे. आता कोल्हासूर नावाचा काय राहत होता? राक्षस. कोण राहत होता? राक्षस. आता तिला कोल्हापूर करवीर निवासिनी कोल्हापूर हे नाव कसं पडलं हे जर सांगायचा जर प्रयत्न जर केला, आता बघा, आता ते राक्षसांनी धुमाकूळ मांडला त्या ठिकाणी. सर्वांना त्या ठिकाणी त्रास द्यायला सुरुवात केली. मग आता आई जगदंबेची त्या ठिकाणी भक्ती केली. नवनवे आई जगदंबेला त्या ठिकाणी हाक मारली. आता त्या आई जगदंबेनं त्या महापरंबा भवानीनं त्या ठिकाणी कोल्हासुराबरोबर आणि करवीर निवासिनी त्या करवीर आणि कोल्हासुराबरोबर काय केलं? युद्ध केलं. आता तिला हे नाव कसं पडलं कोल्हापूर हे थोडक्यात सांगते बरं का. नाव कसं पडलं? माता ऐका. युद्ध केलं. आता युद्ध करत असताना आता कोल्हासूर आणि करवीराचा त्या ठिकाणी वध होणार. परंतु वध होण्याच्या अगोदर ते आई जगदंबा भवानीला शरण गेले आणि शरण गेल्याच्या नंतर सांगितलं, मा अंबा मी तुला शरण आलोय. मग आता मा जगदंबा आता जिच्या अंतकरणामध्ये प्रेम आहे तिला तर आई म्हणतात ना. ती तर आई आहे ना. ती काय आहे? आई आहे. लढे याची लढे सरती. माऊली महावैष्णव मौली ज्ञानवरायांनी वर्णन केलंय. आता बघा, मग ती मा जगदंबा भवानीनं सांगितलं, करवीरा कोल्हासुरा बोल तुला माझ्याकडनं काय पाहिजे. त्यावेळेला कोल्हासुरानं मा जगदंबा भवानीकडे मागणं मागितलं. म्हणे, आई तू आमचा वध केल्याच्या नंतर या ठिकाणी या गावाला नाव प्राप्त होणार आहे कोल्हापूर. कारण माझं नाव सगळ्यांना माहिती झालं पाहिजे. कारण तुझं हे पूर्ण शक्तिपीठ या ठिकाणी होणार आहे. म्हणून काय कर, माझं नाव त्या ठिकाणी आलं पाहिजे कोल्हापूर. परंतु ऐका, आई जगदंबेचं नाव घेण्या अगोदर नाव घेताना कसं घेतलं पाहिजे? करवीरानं आई जगदंबेकडे मागितलं, आई तुझ्या नावाच्या अगोदर माझ्या नावाचा उल्लेख झाला पाहिजे. मग तिच्या करवीराच्या नावाचा उल्लेख कसा येतोय? करवीर निवासिनी कोल्हापूरची आलं का लक्षात? हे पण काय आहे? मूळ पीठ आहे. मग शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणता, गोंधळा येयो जगदंबे. का आपण गोंधळाला यावं? कारण तुम्ही मूळ पीठ आहात. मूळ पीठ आहात. मग शांती ब्रह्म एकनाथ महाराज आई जगदंबेला गोंधळाला बोलत असताना म्हणता, आई तुम्ही अनादी आहात, तुम्ही अंबिका आहात, तुम्ही भगवती आहात. अभंगाच गुरुजी वा 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 वा. टाळी वाजवा. अनादी अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती. आता ती अनादी कशी आहे हे पाहण्या अगोदर संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी एकदा टाळी वाजून भजन करा. बाई अशी श्रुती पाहिजे. ढब्बा